सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रमांनी भरलेला असणार आहे. तुम्ही मेहनत करूनच चांगलं स्थान मिळवू शकाल आणि म्हणून जर तुम्ही तुमच्या ध्येयांकडे दृढ निश्चित राहिलात तरच तुम्ही ते साध्य करू शकाल. ऑनलाईन काम करणाऱ्यांना एक मोठी ऑर्डर मिळू शकते. त्यातून त्यांना चांगला धनलाभ देखील होईल. तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं टाळायला हवं, अन्यथा तुमची काही कामंही उशिरानं होऊ शकतात. तुम्ही शेजारच्यांच्या वादामध्ये पडणं टाळायला हवं, अन्यथा तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत सामान्य राहणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढल्यानं तुमचं मन आनंदी राहील, परंतु जर तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चाची काळजी वाटत असेल तर तुम्ही वडीलधाऱ्यांशी बोलू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये काही बदल करू शकता. जर कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद असतील तर तुम्ही तणावाखाली राहाल. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामाबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत सकारात्मक परिणाम घेऊन येणारा राहणार आहे. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून कोणतीही चिंता सतावत असेल तर ती आज दूर होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा मस्ती करण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे आणि सहवासामुळे तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती संपूर्णपणे लक्ष केंद्रित करावं, अन्यथा त्यांना अडचणी येऊ शकतात. तुम्हाला जुन्या चुकांमधून काही धडे हे घ्यावे लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीनं चांगला राहणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडनं तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचं काम हे वेळेवरती पूर्ण न झाल्यानं तुम्ही चिंतेमध्ये असाल, त्यामुळे तुमचा स्वभाव चिडचिडा होईल. तुम्ही घरातील आणि बाहेरच्या कामांमध्ये व्यस्त असाल, परंतु तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. जर व्यवसायाशी संबंधित कोणालाही विषय बराच काळ काही प्रलंबित राहिला असेल तर तुम्हाला आज त्याकडे लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. जर तुमचं कोणतंही काम बराच काळ प्रलंबित असेल तर तुम्हाला आज त्याकडे लक्ष द्यावं लागेल. तरुणांना त्यांचं करिअर सुधारण्याची चांगली संधी मिळेल. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा काहीतरी चूक होऊ शकते. जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमची ती इच्छा देखील पूर्ण होईल. तुम्हाला आज तुमच्या खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावं लागेल, अन्यथा तुमचं आरोग्य बिघडू शकतं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत समस्यांनी भरलेला असणार आहे. जर तुमच्या मुलांच्या वागण्याबद्दल तुम्हाला काही काळजी असेल तर ती योग्य राहील. तसेच तुम्हाला तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाच्या तरी आरोग्याबद्दल चिंता वाटत असेल तर त्यांचं आरोग्य सुधारू शकतं. तुमची काही अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर कुटुंबामध्ये पती पत्नीमध्ये बराच काळ काही वाद सुरू असेल तर तो सोडवण्याचा आज तुम्ही प्रयत्न कराल. व्यावसायिक लोक काही नवीन यंत्रसामग्री आणू शकतात. आज नशीब 55% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तुम्ही सामाजिक कार्यात देखील पूर्ण रस दाखवाल आणि कुठलीही मालमत्ता खरेदी करताना त्याच्या सर्व पैलूंची स्वतंत्रपणे तपासणी करा, अन्यथा तुम्हाला समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला नवीन काम सुरू करण्याची चांगली संधी मिळेल. तुम्हाला कोणत्याही निर्णयामध्ये निष्काळजीपणा टाळावा लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. तुम्ही तुमच्या सकारात्मक विचारसरणीचा आज फायदा घ्याल आणि तुमची ऊर्जा योग्य कामांमध्ये लावाल. स्वतःपेक्षा इतरांच्या कामावरती जास्त लक्ष तुम्ही केंद्रित कराल, जे तुमच्यासाठी भविष्यामध्ये अडचणीचं ठरू शकतं. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, जे तुम्हाला टाळायला हवं. जर तुमच्या पालकांनी तुम्हाला मार्ग दाखवला तर तुम्हाला तो मार्ग अनुसरावा लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे, कारण त्यांना आज फिरायला जाण्याची संधी मिळेल. जर तुमचं कोणतंही काम हे बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात थोडासा वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या पालकांना धार्मिक स्थळी घेऊन जाऊ शकता, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य तुम्हाला मदत मागत असेल तर तुम्ही त्यांना मदत करावी. जर तुम्ही भविष्यातील काही योजनांमध्ये पैसे गुंतवले तर त्याचा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याशी तडजोड बिलकुल करू नये आणि जर तुम्हाला पोटाशी संबंधित कुठल्याही समस्येचा त्रास होत असेल तर तुम्ही वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काही पुरस्कार मिळू शकतात. कोणतेही काम हे तुमच्या नशिबावर सोडू नका, अन्यथा ते तुमच्यासाठी भविष्याचा एक कठीण काळ ठरू शकतो. परीक्षेचा निकाल चांगला लागल्यामुळे विद्यार्थ्यांना आज आनंद होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या सभोवतालचं वातावरण हे आनंददायी असणार आहे. जर तुम्ही आधी कुठलीही गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला चांगला नफा देऊन जाईल. तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडनं तुम्हाला एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्या निष्काळजीपणामुळे काही कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि म्हणून निष्काळजी बिलकुल राहू नका. जर तुमचं आरोग्य बिघडलं असेल तर ते आज सुधारेल. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी या गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा त्या कुटुंबातील सदस्यांसमोर उघड होऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा खर्चिक राहणार आहे. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांशी बोलावं लागेल आणि भागीदारीमध्ये कुठलंही काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. जर तुम्ही तुमचे काही खर्च कमी केले नाहीत तर भविष्यामध्ये तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तुम्ही व्यवसाय योजनांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला एक चांगली बातमी संध्याकाळी ऐकायला मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.